नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, जेवीज अकॅडमी आणि करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आज मी तुम्हाला नीट 2025 रिझल्टविषयी या व्हिडिओमध्येच अपडेट देणार आहे. हा व्हिडिओ आपण सर्व शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला असेच ॲडमिशनविषयीचे नवनवे व्हिडिओज पाहण्यास मिळतील. विद्यार्थी मित्र हो, नीट परीक्षा झाली. नीट परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लवकरच येणार, कारण 14 तारीख जरी या ठिकाणी NTA दिलेली असली तरी 14 तारखेपर्यंत रिझल्ट न येणं याची काही कारणे आहेत. कारण तत्पूर्वीच गेल्या 10 वर्षापासून जी तारीख दिलेली आहे त्यापूर्वीच या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी जाहीर होतो आणि त्यामुळे 10 जूनपर्यंत रिझल्ट जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु इंदोर हायकोर्ट, मद्रास हायकोर्ट आणि त्यानंतर गुजरात आणि शिखर राजस्थानमध्ये निर्माण झालेली काही परिस्थिती यामुळे रिझल्ट थोडासा आपला डिले झाला. परंतु आज NTA सकाळीच या ठिकाणी ॲन्सर की प्रसिद्ध केलेली आहे, फायनल ॲन्सर की. कारण NTA पहिल्यांदा प्रोव्हिजनल ॲन्सर की जाहीर करण्यात येते, रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जाहीर करण्यात येतात आणि नंतर या ठिकाणी फायनल ॲन्सर की जाहीर केल्यानंतरच जो आपला रिझल्ट आहे तो या ठिकाणी रिझल्ट जाहीर करण्यात येतो. तर आज थोड्या वेळापूर्वी फायनल ॲन्सर की जाहीर केल्यामुळे आपला रिझल्टचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आपला रिझल्ट हा आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये येऊ शकतो. जर तुमचे काही चॅलेंज असतील, तुम्ही दिलेले असतील, तर तुम्ही फायनल ॲन्सर कीमध्ये चेक करा. या ॲन्सर कीमध्ये कसलाही चेंज होणार नाही. फक्त एक चेंज या ॲन्सर कीमध्ये झालेला आहे, तो म्हणजे फिजिक्समधील प्रश्न आहे. 40 नंबरचा तो क्वेश्चन आहे. कोड 45 आणि क्वेश्चन 40 आहे, ज्याची NTA 2 उत्तरे बरोबर धरण्यात आलेली आहेत, 1 आणि 2. एवढा चेंज या ठिकाणी ॲन्सर कीमध्ये आहे. इतर कुठलाही चेंज नाही. बोनस गुण वगैरे कसलेही नाहीत. हे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि आज रिझल्ट येणार. आता आम्ही तुम्हाला पूर्वीपासून सांगतो की अगदी ऑथेंटिकपणे, कारण अनेक जणांनी अनेक वेळेला या ठिकाणी कट ऑफ कसा असेल याची माहिती दिलेली आहे. यूट्यूबवर दररोजच प्रत्येकजण वेगवेगळा कट ऑफ सांगतो, परंतु आम्ही एकदाच जे आमचे सेमिनार झाला होता 8 मे रोजी, त्याच वेळेला एक कट ऑफ आम्ही सेमिनारमध्ये सांगितलेला होता आणि तोच कट ऑफ या ठिकाणी कायम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कसलाही फरक आम्ही केलेला नाही किंवा दररोजच नवीन नवीन कट ऑफ सांगितलेला नाही. तोच कट ऑफचा फिक्स असणार आहे आणि अगदी ऑथेंटिकपणे त्याच्यामध्ये कसलाही चेंज होणार नाही. अजून एकदा थोडक्यात सांगतो, ओपनला जो कट ऑफ आहे ओपनचा तो 500च्या आसपास असेल. OBC जर कॅटेगरी असेल तर त्यापेक्षा थोडासा 550 किंवा 480च्या आसपास येऊ शकतो, प्लस मायनस होऊ शकतं. तुमचा SCचा कट ऑफ या ठिकाणी 400च्या आसपास प्रायव्हेट कॉलेजपर्यंत येऊ शकतो. STचा त्याहीपेक्षा कमी येऊ शकतो. हे आम्ही 8 मे रोजी सांगितलेलं आहे. तुम्हाला जंबलमध्ये टाकणे, दररोजच वेगवेगळा कट ऑफ सांगणे अशा पद्धतीचे आमच्या चॅनलकडून, आमच्या अकॅडमीकडून होऊ शकत नाही. 8 मेलाच आम्ही हा कट ऑफ सांगितलेला आहे. अनेक विद्यार्थी पालक होते, त्यांनी फोटोही तो काढून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडासा फक्त 10 मार्क्स प्लस मायनस होतील. तोच कट ऑफ या ठिकाणी कायम राहील. आज निकाला दिवशीसुद्धा मी इतक्या विश्वासाने, इतक्या ऑथेंटिकपणे आपल्याला सांगतोय. इतकं ऑथेंटिक अकॅडमी आणि चॅनल आपला आहे. तर ज्या कोणाला विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल चांगल्या पद्धतीनं आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आमच्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. ऑथेंटिकपणे आणि अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून आपलं ॲडमिशन केलं जाईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.